मित्रांनो नमस्कार। तुम्हाला जर सोयाबीन मधलं तण उगवण्याच्या अगोदरच नष्ट करायचं असेल किंवा त्याला उगू द्यायचंच नसेल तर आपण कोणते तणनाशक पेरणीपासून 72 तासाच्या आत उपयोगात आणू शकतो याच्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत। तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। आता भरपूर शेतकऱ्यांचा जर विचार केला तर भरपूर शेतकरी सोयाबीन उगवून आल्यानंतर 15 ते 20 दिवसाच्या अंतरामध्ये तणनाशकाचा वापर करतात, परंतु आपण जर तण निघायच्या अगोदरच तणाला वर येऊ दिलंच नाहीत किंवा त्याला पहिलेच त्याच्या बिया मारून टाकल्या तर आपल्याला सोयाबीनमध्ये तणांचा त्रास होणार नाही। तर मग यासाठी बाजारपेठेमध्ये कोणते तणनाशक आहेत तर त्याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। आता सगळ्यात पहिलं म्हणजेच डायकोसुलभ असलेला घटक तुम्ही कोणतंही तणनाशक वापरू शकता। ज्या तणनाशकामध्ये डायकोसुलभ घटक असेल तर कोणतंही एक तुम्ही याच्यामधलं तणनाशक वापरू शकता। त्यानंतर तुम्ही दोस्त सुपर वापरू शकता, त्यानंतर तुम्ही टाटा पनिडा वापरू शकता, त्यानंतर रॅलीज कंपनीचं मार्क प्लस आहे हे वापरू शकता, त्यानंतर स्टॉर्म एक्स्ट्रा आहे, स्ट्रॉंग आर्म आहे। तर मी तुम्हाला जे तणनाशक सांगितले आहेत तर हे तणनाशक तुम्ही आपल्या सोयाबीनमध्ये पेरणी केल्यावर 72 तासांच्या आत तुम्हाला हे वापरायचं आहे। आता हे झालं तुमचं 72 तासाच्या आत वापरला जाणारे तणनाशक। आता भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये यावर्षी काय झालं की पाणी होता आणि पाणी असल्यामुळे जे तण आहेत किंवा ऊत आहेत तर हा निघून आला। आता जे मी तुम्हाला तणनाशक सांगितले हे फक्त बिया मारतं, हे फक्त बिया मारतं। मग आपल्याला उगवून आलेले तण सुद्धा मारायचं आहे तर मग तुम्ही याच्यामध्ये पॅराक्वाट डायक्लोराइडचा उपयोग करू शकता। म्हणजे त्या तणनाशकासोबत तुम्ही जर पॅराक्वाट टाकलं तर तुमचं उगवून आलेलं तण सुद्धा मरेल आणि बिया सुद्धा मरेल। म्हणजेच एकंदरीत तुम्हाला जवळपास 20 ते 25 दिवस आपल्या सोयाबीनमध्ये तणाचा कणही दिसणार नाही। तर तुम्ही जर यावर्षी सोयाबीनची पेरणी करणार असेल तर तुमच्यासाठी खूप कामाची माहिती मी या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर तुम्ही मी सांगितलेल्या तणनाशकापैकी कोणतेही एक घेऊन आपल्या सोयाबीन पिकामध्ये आपण पेरणी केल्यापासून 48 ते 72 तासाच्या आत तुम्ही ओलावा असताना हे तणनाशक फवारणी करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला जर सोयाबीन उगवून आल्यावर जर फवारणी करायची असेल तर याच्यामध्ये तुम्ही ओडीसी वापरू शकता, शकेद वापरू शकता किंवा परशूट वापरू शकता किंवा टोर्नॅडो सुद्धा वापरू शकता। तर तुमच्या भागामध्ये जे तणनाशक मिळेल तर त्याचा तुम्ही उपयोग करू शकता। महत्त्वाचं म्हणजेच अगोदर जर तुम्ही वापरलं असेल म्हणजे पेरणी केल्यावर 72 तासाच्या आत तर तुम्ही नंतर 20 ते 25 दिवसाच्या अंतराचं तणनाशक नाही वापरलं तरी चालून जाणार। तर तुम्हाला तणनाशकाबद्दल ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा। ही माहिती कामाची वाटली असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा। तसेच चॅनलवर जर नवीन आले असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।